तिथे बसायचं. कोणाकडे आलो आपण? काकूकडे आलो. खालून येत होतो आता तर 2-3 लहान पोरं भेटली. मॅडम लागले तिथे खेळायला. पचतं म्हणजे सगळं खातो आम्ही, आम्हाला सगळं पचतं. ए घे बेटा, एक दिवस ठेवून घे तुझ्याकडे, मग तुला कळेल किती शांत आहे. काय हो, फिरायला गेलेलो तर त्रास नाही दिला ग पोरीने अजिबात. आम्हाला वाटलं जरा तिचा फ्रॉक नीट कर. कपडे पण आम्हाला असे स्वतःच्या चॉईसचे घालायचे असतात. असे ठेवले की ए ए ए पिल्लू जय 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 जय. त्या दिवशी पण तिने काय केलं, देवघरातले सगळे देव असे काढले खाली. हे रोज पूजा करतात ना, ते बघून नन्नद आंघोळ घालते म्हणे देवांना. म्हटलं झालं, आज देवांची 2 वेळा ऍक्टिव्ह म्हणजे डेंजर आहे. पुढच्या वर्षीपासून प्ले ग्रुपला जाईल ना. मला तर त्या मॅडमचं टेन्शन आलंय. उनका क्या होता, लग्न होतं ना माझ्या बहिणीचं, तर मस्त अशी छोटीशी चंद्रकोर लावली, ती रेडीमेड नऊवारी असते ती नेसली आणि अशी बाहुलीसारखी सगळीकडे फिरते. काय पुढचे 7-8 दिवस मी फक्त दृष्ट काढत होते. अच्छू झालं, अच्छू. थांबा थांबा थांबा, रुमाल देते. तुमच्या रुमाला नाचरे मोरा लावा, नाचरे मोरा. छान नाचते त्याच्या. अहो फेवरेट सॉन्ग. ते पैंजण म्हणूनच घातलेत. ते छुमछुमचा आवाज बंद झाला म्हणजे समजायचं कुठेतरी कोपऱ्यात बसून काहीतरी चालू आहे. ऑफिसची अशी बॅग उचलली की लगेच कळतं आता ऑफिसला जाणार आहे. लगेच अशी पाय धरून बस. फोनची सवय अजिबात नाही लावली आहे आधीपासूनच. हे असं गाणे लावून द्यायचे, नाचते नाचते, थकते, थकली की झोपते. गेली बघ लगेच कशी काकाकडे गेली बघ. आता ओळख झाली ना, आता बिंदास खेळ.